नमस्कार, आपण पाहत आहे महर्षी डिजिटल न्यूज. सातत्यानं हिंदू धर्मियांवर होणारा मुस्लिमांकडूनचा अन्याय असेल, कथित अन्याय असेल किंवा हिंदूंच्या मुलींना फूस लावून पळवून नेण्याचे प्रकार असतील, याचं लोण आता माळशिरस तालुक्यातही फुटलेलं आहे. वेळापूरमध्ये अशी एक दुर्दैव घटना घडलेली आहे. काय नेमकी घटना घडली आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मावशी, काय नाव तुमचं आणि नेमकं काय घडलं तुमचं? माझं नाव प्रतिभा श्रीराम चौधरी. माझ्या मुलीचं नाव जयश्री श्रीराम चौधरी. वेळापूरमधील एका हसन आतार नावाच्या मुलाने त्याच्या मित्रासोबत घरी येऊन मुलीला चाकू दाखवून घरातील 2 तोळे सोनं आणि 15,000 रुपये घेऊन गेला. किती दिवसापूर्वी घटना घडली? 8 दिवसापूर्वी. कोण होता हा आतार? काय त्याचा पहिला परिचय होता तुमचा? काय शेजारी राहत होता, तुमच्या एरियात राहत होता? काय त्याचा परिचय? नाही मला माहिती, त्याच्याबद्दल माहिती. त्यावेळेस आपल्या मुलीला त्याने फूस लावून पळवून नेलं, चाकूदा धाक लावून पळवलं. त्यावेळेस घरात कोण कोण होतं? मी एकटीच होती. माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाल्यामुळं बाकीची हॉस्पिटलला होती आणि माझं ऑपरेशन झालं म्हणून मी आणि माझी मुलगी आम्ही दोघी होतो. किती वाजताची घटना घडली? त्या आतारबरोबर आणखी कोण होतं का सोबत? तो एकटा झाला होता? 2 मुलं होती, पण मला नाव माहिती नाही ती त्यांची. त्यानं यापूर्वी कधी त्या व्यक्तीबद्दल तुमच्याबरोबर चर्चा केली होती किंवा अशा घटना त्यानं यापूर्वी केल्या होत्या? धमकी देणं असेल किंवा अडवणूक करणं असेल? माझ्या निदर्शनास आलं नाही हे असं. माझ्या बाबतीत हे पहिल्यांदा घडलं या. मुलीने कधीच चर्चा केली नव्हती त्या व्यक्तीबाबत तुमच्याशी? नव्हती. असं समजते की त्या व्यक्तीचं लग्न पण झालंय, त्याला मुलं येते. काय याबाबतची तुम्हाला माहिती? त्यांनी फूस लावली माझ्या मुलीला. माझी मुलगी दिसाय छान आहे, शाळेमध्ये हुशार आहे, पूर्ण करिअर बरबाद करायसाठी तिचं त्यानं ही प्लॅन केला आहे. काय शिकवत होती मुलगी? कितवीत होती? 12वीत होती मुलगी आणि पुढे तिला D.Pharmacyला ॲडमिशन घ्यायचं होतं. इथं आपल्या इथं गिरजणी रस्त्याच्या कॉलेजला. 12वीत कुठं? अकलूजला होती? हो, अकलूजला होती ती. येऊन जाऊन करत होती. त्याचं काय पूर्वीचे संबंध होते, ओळख होती काय? नाही माहिती मला. फक्त माझ्या मागं सपोर्ट कुणाचा नाही, या गोष्टीचा त्याने गैरफायदा घेतला. मला आधार देणारं कुणी नाही. आता तुम्ही धवलदादांना घेऊन पत्रकार परिषद केली. काय धवलदादांकडून तुम्हाला अपेक्षा आहे? न्याय मिळाला? फक्त मला धवलदादांनी माझ्या मुलीचं करिअर पुन्हा फिरून आहे असं करतील एवढी माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडे. माझी मुलगी उरकून आणावी आणि तिच्या करिअरबाबत विचार करावा. सगळ्यांना माझी हीच विनंती आहे. जशी तुमची धवलदादाकडून अपेक्षा आहे तशी पोलिसांकडून आहे का? पोलिसांबरोबर तुम्ही चर्चा केली का? तक्रार दाखल केली का? करणार आहे, आज करणार आहे. मला आधार नव्हता कुणाचा. आज दादांना भेटले, मला खूप आधार वाटला. मी आज कंप्लेंट देणार आहे. त्या 8 दिवसात काय चर्चा झाली? फोन आले कोणाचे? धमकीचे असतील किंवा काय फिरवती मागण्याचे असतील? आणि मुलगी जाताना काय काय घेऊन गेली? काही नाही घेऊन गेली. ती घरातील सोनं, पैसे आणि तिच्या अंगाच्या कपड्याशी गेली निघून. कपडे ही काही नेली नाही ती, कुठली कागदपत्र नेली नाही ती तिने. मुलगी मिळण्याची आहे. तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? शक्य तेवढ्या लवकर माझी मुलगी माझ्यापाशी आणून द्यावी. मला दुसरा आधार नाही कुणाचा सुद्धा. मुलगी माझी लेकरं हीच माझी इस्टेट आहे, माझी दौलत. तर आपण पाहिलं वेळापूरमध्ये एका मुस्लिम समाजाच्या तरुणाने 12वीत शिकणाऱ्या मुलीला फूस लावून पळवून नेण्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे. धवलसिंह मोहिते पाटील यांनी हिंदू धर्माच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन मुलीचा तात्काळ तपास करावा अशी मागणी केलेली आहे. ती लवकरात लवकर प्रशासन न केल्यास मोर्चाचंही आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. माझे सहकारी अमित गदादेसह सागर खरात, महर्षी डिजिटल न्यूज, अकलूज.